नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून यांना संधीचे संकेत. भाजपनं आपली नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे, जी भारतीय राजकारणातील एक महत्त्वाची घडामोड मानली जाते. या नवीन कार्यकारिणीमध्ये पक्षानं विविध पदांवर महत्त्वाच्या नियुक्त्या केल्यात. यामध्ये एकूण 13 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पक्ष संघटनेत नव्या चेहऱ्यांचा आणि अनुभवी नेत्यांचा समावेश झालाय. महाराष्ट्रासाठी ही विशेष आनंदाची बातमी आहे, कारण राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या भारती पवारांना उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय पातळीवर वाढले आहे. या व्यतिरिक्त विनोद तावडे यांची सरचिटणीस म्हणून नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे, जे त्यांच्यावरील पक्षाच्या विश्वासाचं प्रतीक आहे. पियुष गोयल यांसारख्या अनुभवी नेत्याला कोषाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे, जे पक्षाच्या आर्थिक कामकाजासाठी महत्त्वाचं पद आहे. भाजपच्या या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या घोषणेमुळे पक्ष आगामी निवडणुका आणि धोरणांसाठी सज्ज होत असल्याचं संकेत मिळत आहेत. या नियुक्त्यांमुळे पक्षाची राष्ट्रीय पातळीवरील संघटना अधिक बळकट होईल अशी अपेक्षा आहे.